मैत्रिणींनो, आज आहे घटस्थापनेचा 9वा दिवस. दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे. 9वी माळ अर्पण केली आहे. तुम्ही बघू शकता देव्हारा किती सुंदर दिसत आहे. आता यापुढे दुर्गा सप्तशतीच्या 15व्या अध्यायाला सुरुवात करूयात. प्राकृत देवी सप्तशती अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. श्री देवे नमः. सूत शौनकाते सांगत मार्कंडेय शिष्या निरोपित मेधासूर थासी कथित ध्यानपूजन देवीचे. ऋषी म्हणे नृपा लागून ऐके देवीचे ध्यानपूजन. देवी असे त्रिगुणा आपण राजसी तामसी सात्विकी त्रिप्रकारांची देवी जाण. विश्वस्वरूपे सर्व आपण चंडिका दुर्गा भद्रा म्हणून बहुनामे वर्णिती. हरीची योग निद्रा भगवती ईस महाकाली ऐसे म्हणती. ती तमो गुणा असे निश्चिती. मधु कैठभ मर्दिनी ते मधु कैठभ नाशार्थ जाण. स्तविता जाहला कमलासन तिचे स्वरूप करीतो वर्णन. ध्यान ऐके राजेंद्रा. दशवदन दशभुज दशपाद अनंत तेज. कृष्ण वर्णा ती तेजपुंज विराजमान दिसत असे. तीन नेत्रांची शोभेमाळा यास्तव दिसत असे. सोज्वळा तैशाची दंतधाडा सकळा भयंकर रूप दिसे. रूप सौभाग्य कांतीची प्रतिष्ठा दिसत असे. श्रीची दाही हस्तकी आयुधांची प्रभा फांके दश दिशा. खड्ग बाण गदा शूळ शंख चक्र भुषुंडी केवळ. परीघ कार्मुक शिर कमळ गळत रुधिर धरी करी. ही प्रत्यक्ष वैष्णवी माया महाकाली दुरत्यया. आराधिता पूजी जोतया वश्यकरी चराचर. आता सर्व देवी शरीरापासून जी का प्रकट झाली भवानी. अमित प्रभा त्रिगुण रूपिणी महालक्ष्मी प्रत्यक्ष. महिषमर्दिनी ती जाण. श्वेत असे तियेचे आनन. जियेचे भुज नीलवर्ण. श्वेत स्तन मंडल जिचे. रक्त मध्य शरीर जाण. रक्तमय असती जियेचे चरण. जंघावरू रक्तवर्ण. अत्यंत मद जियेचा. अत्यंत चित्र जियेचे जघन. चित्रमाल्यांबर भूषण. अंगी शोभे चित्रानुलेपन. कांती रूप सौभाग्यशील. अष्टादश भुजा देवी प्रेम भावे ती पूजावी. जी सहस्त्र बाहू वैभवी शोभतसे जगदंबा. अष्टादश हस्तकी जाण. आयुधे करीतसे धारण. दक्षिणाधकरापासून क्रमे करून सांगी जेती. अक्षमाला कमल बाण. खड्ग वज्र गदा धारण. चक्र त्रिशूल परशु जाण. शंख घंटा पाशतो. शक्ती दंड आणि चर्म. चाप पानपात्र कमंडल उत्तम. ही अष्टादश आयुधे परम अलंकृत भुज तिचे. सर्व देवतामयी जाण. ईशा महालक्ष्मी आपण. भावे करी जो आराधन. लोकस्वामी होय तो. सर्व लोकांचा होय पती. तो सर्व देवांचाही प्रभू निश्चिती. तयाची आज्ञा वागविती. इंद्रादी सर्व सुरवर. आता गौरी देहापासून जी का झाली उत्पन्न. जी सत्व गुणैक निधान महासरस्वती ती. जी शुंभासुर निर्वाहिनी साक्षात वर्णिली भवानी. जी अष्टभुजा आयुध पाणी. आयुधे तिची सांगतो. बाण मुसल शूल चक्र शंख. घंटा लागल कार्मुक. अष्टहस्तकी आयुधे देख धरिती झाली राजेंद्रा. ही भक्तीने आराधिता. सर्वज्ञत्व देतसे तत्वता. शुंभ निशुंभासी समरता करीती झाली जगदंबा. नरेंद्रा या प्रकारे करून मूर्तींची स्वरूपे केली वर्णन. या देवीचे उपासन पृथक पृथक श्रवण करी. महालक्ष्मी अष्टादश भुजा. जेव्हा तियेची करावी पूजा. अथवा महाकाली महाराजा अथवा सरस्वती पूजावी. मध्य देवीच्या उत्तर दक्षिण अन्य दोघींचे करावे पूजन. पृष्ठभागी त्रय मिथून पूजावे ते सांगतो. स्वरा पत्नी सह चतुरानन मध्ये तयांचे करावे पूजन. गौरी सहित पंचवदन दक्षिण भागी पूजावा. लक्ष्मी सहित नारायण तयाचे वामभागी पूजन. पुढे देवीचे त्रय मांडून पूजा त्यांची करावी. जरी अष्टादश भुजा देवी महालक्ष्मी स्थापावी. तिच्या वामभागी पूजावी महाकाली दशानना. दक्षिण भागी सरस्वती. अष्टभुजा पूजावी निश्चिती. आता दुसरा प्रकार नृपती तुझ कारणे सांगतो. महाकाली दशमुखा मध्ये स्थापावी सुरेखा. अष्टादश भुजा देखा ती दक्षिण भागी स्थापावी. अष्टबाहू सरस्वती वामभागी पूजावी निश्चिती. तैसेची कालमृत्यू ते पूजिती. दक्षिणोत्तर क्रमाने व्हावे सर्वारिष्टांचे निरसन. म्हणून कालमृत्यूंचे पूजन. आणखी तिसरा प्रकार जाण तुझ लागी सांगतो. जेव्हा अष्टभुजा सरस्वती जी शुंभाते जाहली मारिती. ती याची पूजा करावी निश्चिती. ऐसे चित्री वाटेल. तैतिसी मध्ये स्थापून दक्षिणेसी करावे लक्ष्मीपूजन. वामभागी काली पूर्ण पूजावी भक्ती नम्र होऊन या. अग्रभागी देवीत्रय जाण. पृष्ठी मिथुनत्रय पूजन. पूर्वी सांगितल्याप्रमाणे नवशक्ती पूजाव्या. अथवा तियेच्या नवशक्ती त्यांचे पूजन करावे निश्चिती. सांगतो त्यांच्या नामांप्रती त्या नवदुर्गा जाणाव्या. शैल्यपुत्री ब्रह्मचारिणी. चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदजननी. सहावी जाणावी कात्यायनी. कालरात्री सातवी ती. महागौरी आठवी जाण. सिद्धिदात्री नववी पूर्ण. नवदुर्गा अनुक्रमे करून
पूजा काळी पूजाव्या अथवा वैश्वानर पीठाचे ठाई नवशक्ती ते वर्णिले पाही त्यांची नामे आई कलवलाही त्या पीठ देवता जाणाव्या पीता श्वेता अरुणा जाण कृष्णा धूम्रा तीव्रा आपण स्फुल्लिंगिनी रुचिरा पूर्ण ज्वालिनी ती नवबी पै पूजन या नवशक्तींचे अवश्य आधी करावे साचे रुद्रविनायक याही देवांचे दक्षिणोत्तर पूजन करावे असो या प्रकारे करून सांगितले पूजा विधान नमो देवे या स्तोत्रे जाण महालक्ष्मी स्तवावी अवतारत्रयाची पूजा जेव्हा करावी महाराजा संपूर्ण मंत्रे स्तोत्रे सहजा ज्यांची त्यांचे म्हणावी महालक्ष्मीचे आराधन प्रेम भावे करावे पूजन महालक्ष्मी तिची महाकाली जाण तिची महासरस्वती मूळ माया एकची साचार तिचेची हे तीन अवतार कार्यार्थ घेतले समग्र संशय नाही सर्वथा जो महालक्ष्मीची पूजा करी तो या जगाचा प्रभू निर्धारी त्या कारणास्तव पूजी सत्वरी चंडिके ते सर्वदा ती भक्तवत्सला जगन्माता ती येची पूजा करावी तत्वता अर्घ्यादी भूषणे गंधाक्षता पुष्प धूप दीप नैवेद्य राजोपचारे यथाशक्ती भावे पूजावी भगवती नाना भक्ष्य भोज्य समन्विती नैवेद्य तियेसे अर्पावा सुरा मांस रुधिराक्त बली करावा समर्पित करू नये ब्राह्मणे यथार्थ क्षत्रियाने करावे यथाधिकारे बली करून मग देवीसी करावे नमन आचमनीय सुगंध चंदन करोद्वर्तन अर्पावे सकर्पूर तांबूल अर्पण भक्ती भावे करावे जाण सद्गदित अंतकरण वारंवार असावे देवीच्या अग्रभागी सत्वर अथवा वामभागी निरंतर छिन्न शीर्ष महिषासुर पूजा त्याची करावी देवीची जी सायुज्य मुक्ती तयासी प्राप्त असे निश्चिती म्हणून तो देवपंक्ती महिषासुर पूजावा देवीच्या अग्रभागी जाण अथवा दक्षिण भागी आपण देवीचे प्रिय सिंह वाहन पूजा त्याची करावी जो मूर्तिमंत धर्म समग्र जेणे धरिले चराचर घेऊनी सिंहाचा अवतार सेवा करी जगदंबेची जे जे काही करावे देवीस व्हावे तेव्हा एकाग्र मानस मग कृतांजली असा अवकाश होऊन स्तवन करावे संस्कृत अथवा प्राकृत पठण करावी तिन्ही चरिते जी तुका असेल आपुला हे तर ती तुके प्राकृत वाचावे प्राकृत ग्रंथ वाचिता पाही त्याची नेम काहीची नाही एक पत्र अथवा सर्वही वाचिता जगदंबा संतोषे संस्कृत सप्तशतीचा अर्थ पुराणिक सांगती यथार्थ जैसा अवकाश मनोरथ तितुके पत्रे वाचिती म्हणून प्राकृत महात्म्य जाण पाहिजे तितुके करावे पठण परिसंस्कृताचे असे कठीण येथे वर्णन केले ते संस्कृत महात्म्यकरिता पठण आधी छंद ऋषी देवता ध्यान बीजशक्ती शापमोचन केल्या वाचून व्यर्थते या सप्तशती स्तोत्राचा जाण मेधा ऋषी असे आपण गायत्र्यादी सप्तछंद पूर्ण तिन्ही देवता अनुक्रमे प्रथम चरित्राचा जाण ब्रह्मा ऋषी असे आपण गायत्रीचा छंद पूर्ण महाकाली देवता नंदा शक्ती रक्तदंतिका बीज अग्नितत्व जाण सुतेज महाकाली प्रत्यर्थ सहज जपविनियोग करावा मध्यम चरित्राचा जाण विष्णू ऋषी असे आपण उष्णिक नामे छंदपूर्ण महालक्ष्मी देवता शाकंभरी शक्ती दुर्गा बीज वायुतत्व असे सुतेज महालक्ष्मी प्रित्यर्थ सहज जपविनियोग करावा अंत्यचरित्राचा जाण रुद्र ऋषी असे आपण अनुष्टुपहाची छंदपूर्ण महासरस्वती देवता भीमा शक्ती भ्रामरी बीज सूर्य तत्व असे सुतेज महासरस्वती प्रित्यर्थ सहज जपविनियोग करावा ऐसे छंद ऋषी उच्चारून कवच अर्गला कीलक जपोन सरहस्य करावे पठन नाही तरी व्यर्थ असे कोणी ऐसे जपती जाण अर्गला कीलक कवच जपोन मग रहस्य करीती पठण त्यासही प्रमाण असे की अक्षर रेफ विसर्ग चुकता तत्काळ विघ्न होय तत्वता शापमोचना वाचुनी हाता फल नये कदापि आणिक एक असे अटक तेही सांगतो तुझं सम्यक पाठ संपुटित सकळीक तो संस्कृताचा करावा संपुटित म्हणजे जाण जो का मंत्र असे नवार्ण त्याची नव अक्षरे पूर्ण मूळ मंत्र जाणावा त्या मंत्राचे न्यास देख एकादश असती सम्यक ऋषी छंद देवता ध्यानाधिक अनुक्रमे करावे नवार्ण मंत्राचा जप जाण पाठापूर्वी शत करून पाठांतीही शत आपण जप करावा मंत्राचा तरीच चंडी पाठाचे फळ प्राप्त होत असे शीघ्र केवळ नाहीतरी व्यर्थ सकळ अनुष्ठान पाठाचे यथाविधी ग्रंथपूजन आद्यंती करावे संपूर्ण आद्यंती प्रणव लावून चंडी पाठ करावा उत्कीलन रात्री सुक्त जाण पाठारंभी करावे पठण पाठांती देवी सुक्त संपूर्ण पठण निवेदन करावे देवी कारणे जप निवेदन सुरभ्यादी अष्टमुद्रा दर्शन अथवा रात्री सुक्त देवी सुक्त जाण पाठानुक्रमे करावे सुरभी ज्ञान शूर्पयोनी कूर्म पंकज लिंग निर्याणे ह्या अष्टमुद्रा तत्क्षणी जपांती दाखवाव्या एक चरित्र करणे पठण तरी मध्यम वाचावे संपूर्ण मध्यम चरित्राचा जाण अर्धपाठ करू नये
अर्धपाठ केला असता विघ्न होत असे तत्वता ते मध्यम चरित्र वाचिता 3 अध्याय असती पै. प्रथम चरित्राचा पाठ एकची करू नये स्पष्ट, 3 वाचावी चरित्रे श्रेष्ठ अथवा 2 वाचावी तैसाची. अंत्यचरित्राचा पाठ एकची करू नये स्पष्ट, वाचावे 3 पाठ वरिष्ठ अथवा 2 वाचावे. कोणत्याही चरित्राचा पाठ नसावा अर्धसाचा, ऐसा प्रकार संस्कृताचा प्राकृती तो असेना. असो या महात्म्य स्तवन करुणी करावी प्रदक्षिण, साष्टांग घालून या नमन मस्तकी अंजली धरावा. जगदंबे क्षमस्व म्हणून देवीचे करावे क्षमापन, वारंवार निरालस्य होऊन प्रार्थावी ती जगदंबा. प्रतिश्लोकी करावे हवन, ऐसे येथे आहे वर्णन. या सप्तशतीचा जाण हवन प्रकार सांगतो. डामरादी तंत्रसार ग्रंथी, मंडनकृत माला मंत्र पद्धती, भैरवादी सर्व तंत्राची युक्ती पाहुनी येथे सांगेन. या सप्तशतीत साचार 7 अनुष्ठानांचे प्रकार वर्णिले असती सविस्तर अनुक्रमे परियसी. 1 नवरात्र विधान जाण, 2 नित्यचंडी विधान, 3 नवदुर्गानुष्ठान कालरात्री 4 ती, 5वी नवचंडी ती जाण, 6वी शतचंडी आपण, सहस्त्रचंडी 7वी पूर्ण हे 7 प्रकार जाणावे. सहस्त्रचंडी प्रकारे करून लक्ष कोटी चंडी करावी पूर्ण. आता या 7 अनुष्ठान अनुक्रमे सांगतो. अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्र नवमीपर्यंत जाणं, उपवास अथवा नक्त करून अथवा एकभुक्त असावे. उपवासाचे उत्तम फळ, नक्ताचे मध्यम असे केवळ, एकभुक्ताचे कनिष्ठ सकळ फळ प्राप्त असे ते. एकभुक्त व्रताचरण, तीही भक्षावे हविष्यान्न अथवा अयाचित भक्षण, फळ उत्तम तयाचे न मागता प्राप्त होईल तेची अयाचित केवळ, स्वकीय वर्णदत्त सकळ तेचे उत्तम व्रतासी. असो या प्रकारे करून करावे नवरात्र विधान. प्रतिदिनी 1 पाठ जाणं, 9 पाठ करावे. करुणी संपुटित मंत्र नवार्ण, कवच अर्गला कीलक जपोन, सरहस्य करावे पठण विप्रद्वारा स्वयेवा. 9वीच्या पाठासुद्धा जाणं, अष्टमीस करावे पाठ 2. अष्टमी दिवशी अधिवासन होमारंभ करावा. 9वी दिवशी होम समाप्ती करुणी अर्पावी पूर्णाहुती. 1 कुमारी निश्चिती प्रतिदिने जीववावी. सुवासिनी ब्राह्मण भोजन करावे यथाशक्ती आपण, परंतु मुख्य कुमारी पूजन नवरात्र विधानी बोलिले. नवसुवासिनी 1 कुमारी, फळ समान असे निर्धारी. पायसतील घृतावसारी ही मुख्य द्रव्ये होमाची. नवरात्राचे हवन उत्तम, येथे नाही दशांश होम. बहुपाठ करविता उत्तम, प्रधान होम एकची. स्वशाखेचा आचार्य जाण, तेणे स्वगृह्य विधी पाहून मग करावे पात्रासादान, ऐसे येथे वर्णिले. सप्तशतीचे पुरश्चरण 4 प्रकारचे असे जाण, जप होम तर्पण मार्जन उत्तरोत्तर अधिक फळ. पाठ देवीचे आमंत्रण, हवन हे देवीचे भोजन, तर्पणे करुनी रोगशमन कुष्ठ जाय मार्जने. जप यथोक्त पाठे करून होम तो मंत्र विभागे जाण, ओम नमः स्वाहा म्हणून आहुती अर्पण करावी. तर्पयामी ऐसे म्हणून मग करावे तर्पण. मार्जयामी येणे मार्जन, देहशुद्धी होत असे. धन्वंत तो तेणे पाही, होम करावा सर्वदाही. निर्धनाही कारण नाही तेणे पाठ मात्र करावा. सर्वाहुनी उत्तम देख, श्रवण पठणाचे फळ अधिक. 12वे अध्यायी सकळीक देवीने स्वये वर्णिले. नवरात्रीचे ठाई जाण, रात्री करावे देवी पूजन, त्याचे अधिक महिमान जागरण करावे. देवी कथा कराव्या श्रवण अथवा कराव्या निरूपण. महोत्सव देवीचा जाण यथाशक्ती करावा. सर्व अनुष्ठानी जाण, हाची विधी सांगितला पूर्ण. ऐसे वर्णिले नवरात्र विधान. आता पुढे श्रवण करा. पाहुणे शुभ मास शुभ मुहूर्त, शुक्ल चतुर्दशीपासून निश्चित, पुन्हा शुक्ल चतुर्दशीपर्यंत 30 दिवस नित्यचंडी. प्रतिदिनी 1 पाठ करोनी 30वा पाठ करावा पूर्वदिनी. ते दिवशी अधिवासन योजने पुण्याह वाचन करावे. 30वे दिवशी दशांश होम, पायसतील घृते उत्तम, दशांश तर्पण मार्जन परम यथाशक्ती करावे. नित्य 1 कुमारी भोजन, व्रतस्थ असावे 30 दिन. सामर्थ्य नसता ब्राह्मण भोजन यथाशक्ती करावे. जयासी न घडे होम स्पष्ट, तेणे करावा दशांश पाठ. तर्पण मार्जनाभावे निकृष्ट दशांश पाठ करावा. असो या प्रकारे करून सांगितले नित्यचंडी विधान. पुढे नवदुर्गानुष्ठान श्रवणाता करावे. पाहुणे शुभ मास शुभ मुहूर्त, शुक्ल षष्ठीपासून निश्चित, शुक्ल चतुर्दशींपर्यंत 9 दिवस नवदुर्गा. प्रतिदिनी 1 पाठ करोनी 9वा पाठ करावा पूर्वदिनी. ते दिवशी अधिवासन योजोनी होमारंभ करावा. 9वे दिवशी मुख्य होम, पायसतील घृते उत्तम, यथावकाशे तर्पण मार्जन परम.
दशांशता येथे नाही. प्रतिदिनी एक एक कुमारी पूजन करावे अवधारी. नवदुर्गाव्रत यापरी संकटनाशन करावे. ऐसे या प्रकारे जाणं केले नवदुर्गाव्रत वर्णन. आता काल रात्री निरूपण सांगतो ते श्रवण करा. पाहुणे शुभ मास शुभ मुहूर्त कृष्ण षष्ठीपासून निश्चित कृष्ण चतुर्दशीपर्यंत 9 दिवस कालरात्री एक एक पाठ प्रत्यही करुनी. नवम करावा पूर्वदिनी. अष्टमदिनी अधिवासिनी पुण्याहवाचन करावे. नवमदिनी मुख्य होम पायसतील घृते उत्तम. यथाविधी तर्पण मार्जन परम. नियम दशांशता येथे नसे. प्रतिदिनी एक एक कुमारी पूजन करावे अवधारी. संकटकाळी ही चतुरी कालरात्री योजावी. असो या प्रकारे करून कालरात्रीचे निरूपण संक्षेपे केले तुझ लागून. ही 4 विधाने सांगितली. याच विधानांचे ठाई पाठ एक एक करावा पाही. एक एक कुमारी भोजन तेही प्रत्येक दिवशी करावे. होमाची मुख्य द्रव्ये जाण त्यांचे केले निरूपण. समिधा उपद्रव्याचे वर्णन होम विधानी सांगुते. आता नवचंडीचे विधान सांगतो मी तुझ लागून. एक चित्ते करी श्रवण नवचंडी प्रकार तो. अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत जे 9 दिन 9 दिवसवरी अनुष्ठान नवचंडीचे बोलिले. प्रतिदिनी एकोत्तर वृद्धी पाठ. 9 दिन करवावे स्पष्ट. नवमदिनीचे 9 पाठ वरिष्ठ. अष्टमदिनी करवावे. पाठार्थ वरावे ब्राह्मण. प्रतिदिनी एक एक नूतन. नवमीच्या पाठाचा विप्र जाण. अष्टमी दिवशी वरावा. प्रथम दिवशी 1 पाठ. दुसरे दिवशी 2 स्पष्ट. तृतीय दिनी 3 वरिष्ठ. ऐसे एकाधिक प्रत्यही. एवं नवमे दिवशी 9 पाठ ते करावे. अष्टम दिनी स्पष्ट. अधिवासन करून नीट पुण्याहवाचन करावे. नवमी दिवशी दशांश होम पूर्णाहुती करावी उत्तम. तर्पण मार्जनाचा धर्म दशांश माने करावे. प्रथम दिनी कुमारी 1, द्वितीय दिनी 2 देख, तृतीयसी 3 सम्यक, चतुर्थ दिनी 4 त्या. ऐसी एक एक वृद्धी करून कुमारिकांचे करावे पूजन. नवमी दिवशी नवजाण कुमारिका पूजाव्या. एवं पंचचत्वारिशंत पाठ करावावे यथास्थित. तितुक्याही कुमारी निश्चित. सुवासिनी तितुक्याची. ब्राह्मण 45 भोजनी करावे सर्वांतृप्त. अथवा यथाशक्ती निश्चित ब्राह्मण करावे पाठार्थी. असो या प्रकारे करून करावे नवचंडी व्रत जाण. करिता याचे अनुष्ठान सर्व संकटे निरसती. आता शतचंडीचे अनुष्ठान सांगतो मी तुम्हा लागून. शुभ मास मुहूर्त पाहून आरंभावी शतचंडी. सप्तशतीचे पाठ शत संपवावे 4 दिवसात. 5वे दिवशी निश्चित होम हवन करावे. 10 ब्राह्मण आमंत्रून दशोत्तर वृत्ती पाठ जाण प्रतिदिवशी करवावे पूर्ण. चतुर्थ दिवशी शत होती. यापरी द्विजमुखे करून शतपाठ करवावे जाण. चतुर्थ दिवशी संपवून अधिवासन करावे. द्रव्य सामर्थ्य असता पूर्ण. प्रथम दिवशी 10 ब्राह्मण. दुसरे दिवशी पाठा लागून 20 ब्राह्मण आमंत्रावे. तिसरे दिवशी 30 द्विज. चौथे दिनी 40 सतेज. ऐसे शतद्विजमुखे पाठ सहज करुनी शतचंडी करावी. ऐसे शतपाठ संपवून चतुर्थ दिवशी अधिवासन नांदी श्राद्ध पुण्याहवाचन चतुर्थ दिनी करावे. पंचम दिनी दशांश हवन करावे. दशांश तर्पण मार्जन. प्रतिदिनी कुमारी भोजन दशोत्तर वृद्धी करावे. अथवा 5वे दिवशी जाण नांदी श्राद्धांत पुण्याहवाचन करुणी दशांश होम तर्पण पूर्णाहुती अर्पावी. प्रथम दिवशी कुमारी 10, दुसरे दिवशी पूजाव्या 20, तृतीय दिनी कुमारी 30, चतुर्थीसी 40 असाव्या. कुमारी ऐशाची प्रतिदिनी दशोत्तर वृद्धी सुवासिनी. तैसेची ब्राह्मण सर्व मिळवणी समारंभ करावा. जरी होम तर्पण मार्जन कदा न घडे आपणासी जाण. तद्भावे दशांश पाठ प्रमाण ब्राह्मण भोजन यथाशक्ती. असो या प्रकारे करून शतचंडीचे अनुष्ठान करिता सर्वांसी कल्याण प्राप्त होय निर्धारे. याचे करिता अनुष्ठान सर्व बाधा जाती निरसून सकळ संकटांपासून मुक्तता होय तत्काळी. आता सहस्त्रचंडी अनुष्ठान सांगतो ते करावे श्रवण. पूर्ववत शुभ दिन पाहून आरंभावी सहस्त्रचंडी. सप्तशतीचे पाठ सहस्त्र 4 दिवसात करावे समग्र. 5वे दिवशी होम सत्वर दशांश भागे करावा. शत ब्राह्मण आमंत्रून शतोत्तर वृद्धी पाठ जाण प्रतिदिवशी करवावे पूर्ण. सहस्त्र होती. चौथे दिवशी. प्रथम दिवशी 1 शत. द्वितीय दिनी 200 पर्यंत. तृतीय दिनी 300 निश्चित. 4 शते. चौथे दिनी 1 शत ब्राह्मणद्वारा सहस्त्र पाठ वेगे करा. यद्वा शतोत्तर वृद्धी द्विजवराम आमंत्रावे अनुक्रमे. प्रथम दिवशी शतब्राह्मण. द्वितीय दिनी शतके 2. तृतीय दिनी शतके 3. 4 शतके. चौथे दिनी. चौथे दिवशी समाप्ती.
करावी सहस्त्रचंडी निश्चिती. स्वस्ती वाचन अधिवास स्थिती चतुर्थ दिनी करावी. पंचमदिनी दशांश हवन, दशांश करावे तर्पण मार्जन. प्रतिदिनी कुमारी भोजन, शतोत्तर वृद्धी करावे. प्रथम दिनी कुमारी शत, द्वितीय दिनी द्विशत निश्चित, तृतीय दिनी त्रिशतपर्यंत 4 शतके, चौथे दिनी आद्य दिनी सुवासिनी शत, द्वितीय दिनी द्विशत निश्चित, तिसरे दिनी त्रिशतपर्यंत 4 शते, चौथे दिनी एवं सहस्त्रसंख्या ब्राह्मण सहस्त्रकुमारींचे पूजन. तितुक्याची सुवासिनी जाण, ब्राह्मण भोजन यथाशक्ती. जरी होम तर्पण मार्जन कदा न घडे आपणासी जाण, तद्भावी दशांश पाठ पूर्ण सहस्त्रचंडीचा करावा. श्रवण पठणाचे केवळ फळ, 12वे अध्यायी वर्णिले सकळ. म्हणून जे करावे ते सफळ होत असे निश्चये. असो या प्रकारे करून सहस्त्रचंडीचे केले वर्णन. याचे करिता अनुष्ठान सर्व बाधा निरसती. सहस्त्रचंडीचे अनुष्ठान पाहुनी 1,00,000 कोटी चंडी जाण, करावी सामर्थ्य असली या पूर्ण. द्रव्यबळे करून या ब्रह्मचार्यासी जाण, सिद्धी होय पाठे करून. ग्रहस्थासी मुख्य हवन, तर्पण करणे वानप्रस्थी. संन्यासी यासी मार्जन, मुख्य बोलिले असे जाण. आश्रम परत्वे धर्म पूर्ण, सिद्धी कारणे निवेदिले. अतिसंकट महोत्पात, महाभय जाहलिया प्राप्त. वंशवृद्धी व्हावया निश्चित, शतचंडी करावी. अनावृष्टी महामारी, महारोग व्यापता शरीरी. बालग्रह ब्रह्म राक्षस फेफरी, यासी शतचंडी मुख्य असे. शतचंडीचा मंडप जाण सांगतो मी तुम्हा लागून. शुभ मास मुहूर्त पाहून मंडप जाण करावा. 16 स्तंभ मंडित जाण, चतुर्द्वारे करावा निर्माण. शतचंडी मंडप प्रमाण सांगितले तुझ लागी. सहस्त्रचंडीच्या मंडपा विशंती स्तंभ निर्मावे नृपा. ध्वजपातका कटादी साक्षेपा, शोभा तयासी आणावी. करावा चतुर्द्वार मंडित, वस्त्रादिके शोभा बहुत. मंडपामध्ये वेदिका निश्चित, देवी तेथे पूजावी. देवीच्या ईशान्येसी जाण, ग्रहपीठ करावे निर्माण. पाहून या नैऋत्य कोण, वास्तुपीठ निर्मावे. देवी पीठाच्या पश्चिमेसी कुंड निर्मावे होमासी. मेखला योनी कंठासी यथाविधी निर्मावे. सहस्त्र होमाचे ठाई जाण, चतुर्हस्त कुंड निर्माण. लक्षवृद्धीचे ठाई प्रमाण, हस्तवृद्धी करावी. सहस्त्रचंडीचे ठाई जाण, चतुर्हस्त कुंड प्रमाण. शतचंडीचे कुंडाचे मान, 2 हस्त चतुरस्त्र. शतचंडीचे दशांश हवन, त्याहुनी जे हवन न्यून. हस्तमात्र कुंड प्रमाण, अथवा स्थंडिले निर्मावी. पूर्वोक्त ईशान्य ग्रहे वेदिका, हस्तमात्र निर्मावी देखा. मध्ये देवीची वेदी सुरेखा, अष्टकोणा निर्मावी. हस्तोच्च मात्र प्रमाण सकळ, तदुपरी निर्मावे. वरुणमंडळ अथवा सर्वतोभद्र केवळ वेदीवरी निर्मावे. नाना दीपरंगमाळा काढून, विचित्र मंगलवाद्ये वाजवून देवीचा महोत्सव संपूर्ण यथाशक्ती करावा. आता सांगतो प्रतिमा प्रमाण. शिला मृत्तिका धातुरत्न, काष्ठ वालुका चित्रलेखन मनोमय ह्या 8 जाणा. शिलामय उच्च चतुरंगुळ, वितस्ती उच्च धातूची केवळ. उच्च 12 अंगुळ सकळ, काष्ठमयी निर्मावी. काष्ठमय प्रतिमेचा विस्तार, चतुरंगुळ करावा सुंदर. मृत्तिकामय प्रतिमा साचार, 24 अंगुळे उच्चती. मृत्तिका प्रतिमेचा विस्तार, षडंगुळ असावा साचार. रत्नांची प्रतिमा ती सुंदर, अंगुष्ठ पर्व मात्र निर्मावी. सकळ प्रतिमा ज्या त्याहून, मृण्मय प्रतिमा वरिष्ठ जाण. ऐसे मंत्रलिंग असे पूर्ण, महिमयी म्हणोनी. महिमयीचे आराधन, सुरथ राजा करुनी जाण. सावर्णे मनु जाहला पूर्ण, 14मध्ये श्रेष्ठ तो. असो महालक्ष्मीचा श्रेष्ठ महिमा. 18 भुजा करावी प्रतिमा, अथवा अष्टभुजा असे सुगमा. यद्वा चतुर्भुज करावी, ती एकची करिता निर्माण. सर्व देवता संतुष्ट पूर्ण. आता ऐका एकाग्र होऊन, एकची ध्यान तिहीचे. ध्यान या माया मधुकैटभ प्रमथनी. या महिषोन्मूलिनी, या धूम्रे क्षणचंड मुंडमथनी. या रक्तबीजाशनी, शक्ती शुंभ निशुंभ दैत्यदलिनी. या सिद्धिलक्ष्मी परा सा चंडी, नवकोटी मूर्ती सहिता. माम पातु विश्वेश्वरी. ऐसा वर्णिला ध्यान प्रकार. आता सांगतो यंत्रोद्धार. जे यंत्र काढिता सत्वर, प्रत्यक्ष देवी बैसेवरी. यंत्री देवी स्थापिल्यान वाचून, पाठाचे फळ न होय पूर्ण. ऐसे सकळ यंत्री वर्णन केले असे निश्चये. आतमध्ये काढूनी त्रिकोण, त्याचे बाहेरी षटकोण जाण. त्याचे बाहेरी वृत्त वेष्ठून,
बाह्याष्टदळे काढावी, त्याचे बाहे धरिणीत्रय चतुरस्त्र काढिता होय, त्याचे बाहेर काढावी सोय चतुर्द्वारांची. ऐसे यंत्र निर्मुनी निश्चित, पंचरंगे करावे शोभिवंत, तेथे येऊनी देवी बैसत, संशय नाही सर्वथा. सुवर्ण रौप्य ताम्र जाण, त्याचे यंत्र करावे निर्माण, ते देवीचे कल्पुनी आसन यंत्रावरी स्थापावी. उदक अथवा गोमये करून तेणे यंत्र करावे निर्माण, शंख घंटा कलश पूजन यंत्रावरी करावे. जितुके शक्तीपर पूजन, तितुके यंत्री करावे जाण, अग्निपासी उष्णता पूर्ण, तैसी देवी यंत्रापासी. देवी पर असे जो का होम कुंड अथवा स्थंडिले परम, संस्कार काळी यंत्र उत्तम अवश्यमेव काढावे. देवीच्या अष्टगंधे लिहून जो आपणापाशी करी रक्षण, भूत प्रेत पिशाच्य जाण बाधा न करी तयासी. अगरू कस्तुरी गोरोचन कुंकुम मांसी नखचंदन, अष्टमतगराचे गंध जाण गंधाष्टक देवीचे. आता नाना होमद्रव्ये जाण, त्यांचे करीतो निरूपण, पायस तिल घृत ही पूर्ण मुख्य द्रव्ये होमाची. दधी क्षीर आणि घृत येणे वीर्यवृद्धी होय निश्चित, तिल तंडुले बळाद्भूत यवे बंधुबळ पावेतो. समिधा अश्वत्थ पलाश जाण, अर्क अपा मार्ग दले करून, पलाश पुष्पे करी हवन लक्ष्मी प्राप्त तयासी. धतुर पुष्पे मल्लिका जाती, जपा कुसुमे होम करीती, शिवसंतुष्ट होय निश्चिती, शत्रुविनाश होत असे. बिल्व नारिंग नारिकेळे, दाडिम द्राक्षे निंबू फळे, खर्जूर पूग बकुळे कमळे, होमिताम तुष्टी होत असे. दुर्वांकुर कुश आम्रफळ, करवीर भक्ष भोज्य गुगुळ, अन्न इक्षु गोधुमे सकळ, कार्यसिद्धी होत असे. असो या प्रकारे करून सामग्री सिद्ध करावी जाण, शाक्त धर्मे करावे स्नान, अभ्यंगमर्दन करावे. शाक्त धर्मे संध्योपासन, पश्चिमद्वारे सहब्राह्मण करावे. मंडप प्रवेशन मंत्रघोषे करून मंडप देवतांचे पूजन करावे यथाविधी करून. मग भूशुद्धी भूतशुद्धी जाण प्राणप्रतिष्ठा करावी. गणेश पूजा स्वस्ती वाचन नांदी श्राद्धांत करावे जाण, करोनी आचार्यादी वर्ण ऋत्वी गादी यथाविधी. अंतर्मातृका बहिर्मातृका करावे केशवादी न्यास देखा, नवारणाचे न्यास सकळिका एकादश करावे. मग करावे देवीचे ध्यान मानसोपचारे पूजन, शंखपूजा करावी जाण यंत्रावरी ते काळी. पीठ देवतांचे पूजन मग सर्वतो भद्र मांडोन, ब्रह्मादी देवता पूजन कलश स्थापन यथाविधी. पूर्णपात्री रक्तवस्त्रावरी यंत्र काढावे अवधारी, यंत्रावरी देवी सत्वरी यथाविधी स्थापावी. अनुक्रमे मंत्रपूजन उष्णोदके मंगलस्नान, श्रीसूक्त देवी सूक्त म्हणून अभिषेक करावा. दुर्गा सरस्वती सूक्त जपोन देवीस घालावे महास्नान, पुष्पापर्यंत पूजा आणून सहस्त्रपुष्पे अर्पावी. आवरण देवतांचे पूजन शेषपूजा करावी संपूर्ण, मग चतुष्षष्टी योगिनी पूजन बलिदान करावे. करोनी कुमारी पूजन कुंड संस्कार करावा जाण, कुंडामध्ये यंत्र काढून अग्निस्थापन विधियुक्त. सूर्यकांतापासून जाण अग्नी करावा उत्पन्न, अथवा अग्निहोत्र गृहातून अग्नी आणून स्थापावा. कवच अर्गला कीलक मुख्य 13 अध्याय देख, रहस्यांचे अध्याय त्रिक होम सर्वांचा करावा. किंवा 13 अध्यायी करून 700 मंत्रांचे करावे हवन. कवच अर्गला कीलक वर्जुन रहस्य त्रय वर्जावे, अथवा सामर्थ्य नसता जाण नवारण मंत्रे करावे हवन, अथवा नमो देवे मंत्रे करून हवन सर्वांचे करावे. अथवा जयंती मंगलाकाली येणे करावा होम सकळी, संतुष्ट होत असे महाकाली महालक्ष्मी सरस्वती. पीठ देवता आवरण देवता यांच्या नाममंत्रे होम तत्वता, मुख्य होमाचे आद्यंतिकरिता घृताहुती अर्पाव्या. नित्यचंडी होमाचे ठाई जाण एकेकास 30 आहुती अर्पण. नवरात्री नवदुर्गा हवन कालरात्री तिसरी ती, या तिन्ही हवनांचे ठाई 10 आहुती अर्पाव्या लवलाही. नवचंडी हवन करिता पाही 50 आहुती अर्पाव्या. शतचंडीचा होम करिता 100 आहुती अर्पाव्या तत्वता, आणि सहस्त्रचंडी होमिता 1000 आहुती अर्पाव्या. मग स्विष्टकृत पूर्णाहुती यथाविधी होम समाप्ती. पीठदान आचार्याप्रती ऋत्विजांसी दक्षिणा. सामर्थ्य असलिया जाण वस्त्रे अलंकार भूषण सर्वांसी करावे अर्पण. ब्राह्मण भोजन करावे. आता कामना परत्वे हवन मुख्य द्रव्ये करावे जाण. संपुटित करावा मंत्र नवारण त्या मंत्री योजावा.
विद्या कामना असता जाण वाघ भव संपुटित करी पूर्ण लक्ष्मी पुत्र प्राप्ती लागून कामराज संपुटित मधु कैठभ विद्रावी हा मंत्र त्याचा जप करिता पवित्र राज चोराधिक भय समग्र नाश पावे सर्वही जयंती मंगला येणे देख जाती महामार्यादी उपद्रवानेक रूपम देही ह्या अधिमंत्रे सम्यक सौभाग्य कामना प्राप्त होती वंदितांघ्री युगे येणे राजसन्मान प्राप्त होणे स्फोटा दिव्याधिका नाशाकारणे रक्तबीजवधे हा मंत्र अचिंत्य रूप हा जपता मंत्र जाय हृदय संताप सर्वत्र नतेभ्यः सर्वदा पवित्र सर्व पाप क्षय करी स्तुवद्भ्यो भक्ती पढता मंत्र सर्व व्याधी नाश क्षिप्र चंडिके सततम हा मंत्र येणे संतुष्ट जगदंबा देही सौभाग्य हा मंत्र आरोग्य कामना पुरती सर्वत्र विधेही द्विषताम हा मंत्र येणे उच्चाटन होत असे विद्यावंतम यश हा मंत्र विद्या यश लक्ष्मी सर्वत्र विद्येही देवी कल्याणम हा पवित्र येणे कुटुंब संरक्षा प्रचंड दैत्य दर्पघ्ने हा मंत्र वाद व्यवहारी जय सर्वत्र चतुर्भुजे चतुर्वक्र येणे पुरुषार्थ सिद्धी तो कृष्णेन संस्तुते हा मंत्र येणे मंत्रसिद्धी सर्वत्र हिमाचल सुता हा पवित्र जपताम तपयोग सिद्धी ती सुरासुर शिरो हा मंत्र येणे जनवश होती सर्वत्र इंद्राणीपती येणे पवित्र चित्तशुद्धी होत असे देवी प्रचंड दोर्दंड मंत्र जलोदर नाशी सर्वत्र देवी भक्तो जनो हा पवित्र येणे पर्जन्य वृष्टी ती पत्नी मनोरमा हा मंत्र याचा जप करिता पवित्र पत्नी प्राप्त होय क्षिप्र संशय नाही सर्वथा प्रतिश्लोकी प्रतिचरिती मंत्र योजावा आधी अंती अथवा लक्ष जप केलिया निश्चिती दशांश होम करावा प्रथमाध्यायी मंत्र साधन सांगितले तुझ लागून तैसेच येथे करिता पूर्ण मंत्रसिद्धी होत असे आता तुम्ही करावे श्रवण जे का नियमधारी ब्राह्मण सप्तशतीचा पाठ आपण नियम धरून जे करीती त्यासीच फल होय प्राप्त इतरांचे व्यर्थ जात ते नियम सांगतो निश्चित श्रवणाता करावे क्षमा सत्य दयादान शौच इंद्रिय निग्रह जाण देवपूजा अग्निहवन संतोष चौर्य वर्जन ते आमिष वर्जन करावे तेथे नेमिले असे स्वभावे मुख्य आमिष ते जाणावे मांस ऐसे म्हणती तया धान्यांमध्ये आमिष जाण मसूर माश हे प्रमाण फळांमध्ये जंबीर आपण निंबू भेद जाणावा रसांमध्ये महिषी दुग्ध दुसरे अजाक्षीर शुद्ध परिगो दुग्ध असे शुद्ध महिषी दुग्ध अपवित्रते शाखामध्ये आमिष जाण दोडका घोळ शेपू आपण आपू राजगीर पत्रपूर्ण शाखा आमिष जाणावे पलांडू आणि लशणू तेणे पुण्य क्षय होय जाण सांगितले पदार्थ वर्जन अवश्यमेव करावे हिंसा करू नये जाण शाप देऊ नये आपण असत्य बोलू नये पूर्ण नख रोमे न छेदावी अस्थिक कपालांचे स्पर्शन क्रोध करू नये आपण महोदकी प्रवेशुनी स्नान करू नये कदापि चांडाळाशी संभाषण अधौत वस्त्रांचे धारण अन्याची माळा वस्त्र आसन पूर्वोक्त सर्व वर्जावी उच्छिष्ट आणि चंडिकान्न शूद्रे आणि लेते आपण आमिष पिपीलिकायुक्त जाण भक्षू नये कदापि अंजलीने उदक पान करू नये कदापि आपण उच्छिष्ट असू नये जाण मुक्त केश असू नये आचमना वाचून राहू नये कदापि जाण अथवा श्रोत्रांचे स्पर्शन आचमना अभावी करावे गंध भस्मांचे धारण वारंवार करावे जाण दक्षिणपूर्व करुणी चरण निजू नये सर्वथा करुणी पाद प्रक्षालन मग बैसावे आसनी जाऊन सांगितले नियम पूर्ण अवश्यमेव करावे पूर्वोक्त नियम धारण करिता फल प्राप्त होय तत्वता ही संस्कृत पाठाची व्यवस्था सांगितली तुझ लागी करावे प्राकृताचे पठण त्यासी नाही नियमधारण सांगितले होमविधान तेही प्राकृती असेना असो पायसतील घृते जाण प्रतिश्लोकी करावे हवन याचे सांगितले विधान यथाशक्ती करून या आता सिंहावलोकने करून सांगतो ग्रंथाचे वर्णन स्तोत्रमंत्रे करावे हवन देवी कारणे शुभ हवी पुन्हा नाममंत्रे जाण करावे देवीचे पूजन आपण एकाग्र होऊन शुद्ध असावे मानसी बद्धांजली नमस्कार करावा देवी ते सादर देवीचे स्वरूप सुचिर आपुले ठाई भावावे होऊन तन्मय सत्वर जो का या प्रकारे निरंतर पूजा करीत असे सादर भक्ती नम्र होऊन या तो मनासारिखे भोग भोगुनी देवी सायुज्य पावे जनी ऐसी व्यासाची हे वाणी संशय काही असेना
जो नित्य चंडिके लागून पूजा न करी दुर्जन, त्यांच्या सर्व पुण्याचे दहन करी क्षणार्थे जगदंबा. यथाशक्ती राजोपचार देवीसे अर्पावे प्रियकर. षोडशोपचारे पूजा प्रकार करुनी देवी ते पूजावे. खड्गिनी शूलिनी हा मंत्र एक, शूलेन पाही हे मंत्र चार देख. सर्व स्वरूपे हे मंत्र पंचक, तीही चरित्रे अनुक्रमे. या दशमंत्रे करुनी जाण, करावे पंचवार प्रदक्षिण. नमो देवे पंचक म्हणून नमस्कार घालावे. सर्व स्वरूपे हे मंत्र पंचक, येणे स्तोत्रे स्तवावे देख. द्रव्यहीन मंत्रे सकळीक, पूजा देवीसे समर्पावी. ऐसे नित्य देवीचे पूजन जो का करीत असे अनुदिन, तयासी देवीचे सायुज्य जाण, प्राप्त होय निर्धारे. या कलियुगी मुख्य देवीचे आराधन सम्यक, तैसे इतर देवांचे देख पूजन नाही बोलिले. जैसे देवीचे मंत्र फलती इच्छिले फल तत्काल देती, तैसे इतर देवांचे मंत्र निश्चिती न होती तत्काल सफलित. असो या अध्यायाचे ठाई जाण, केले वैकृतिक रहस्य वर्णन. पुढील अध्यायी निरूपण, मूर्ती रहस्य परिसावे. याचे करिता श्रवण पठण, सर्व बाधा जाती निरसून, सकळ संकटांपासून मुक्त होय निर्धारे. आणि तयासी होमाचे फळ प्राप्त होत असे तत्काळ. देवी ऐके बसुनी जवळ, हे द्वादशाध्यायी निरूपिले. मानसी इच्छिले सकलार्थ, देवी पूर्ण करी समर्थ. सिद्ध होती सर्व पुरुषार्थ, याच्या श्रवण पठणे पै. श्रीदेवीने जैसे वदविले तैसेची येथे निरूपिले. त्या देवीसे नमन वहिले, राम करी सर्वदा. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये वैकृतिक रहस्यम तथा होमादि विधान वर्णनम नाम पंचदशोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु. शुभं भवतु. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. श्री महाकाल्यादिदेवतात्रयाय नमः. श्री चंडिकाय नमः. जय जय हो विश्वजननी, जय जय हो प्रणवरूपिणी, जय जय दैत्यदलिनी मूळ प्रकृती महामाये, जय जय दशमुख विराजिनी, जय जय अष्टादशभुजाधारिणी, जय जय अष्टभुजा कमललोचनी, त्रयरूपात्मिक देवी. तुम रूपे धरून अनेक दुष्टांसी शासन करीसी देख, आणि निज भक्तांसी रक्षक होसी नारायणी तू. असो पूर्वाध्यायाचे अंती वैकृतिक रहस्य वर्णिले निश्चिती, आणि पूजा होमादी पद्धती निरूपिली श्रोतियाम. आता हा कळसाध्याय जाण, येथुनी संपले निरूपण. यात मूर्ती रहस्य पूर्ण भक्तजनांनी विदिले. मार्कंडेय शिष्या लागुनी करी देवी चरित्र कथन, सूत शौनकासी वर्णन करिता झाला तैसी पै. मेधा सांगे सुरथासी, आता मूर्ती रहस्य परियेसी. पूर्वी निरूपिले तुझसी अष्टावतार देवीचे. महाकाली महालक्ष्मी जाण, तिसरी महासरस्वती पूर्ण. या तिन्ही अवतारांचे ध्यान आणि चरित्रे वर्णिली. आता शेष अवतार सम्यक, नंदा रक्तदंतिका शताक्षी देख, भीमादेवी भ्रामरी सुरेख, हेची 5 जाणावे. या 5 अवतारांचे पूर्ण एकादशाध्यायी निरूपण. राया केले तुझे लागून आता स्वरूपे श्रवण करी. जी का नंदा भगवती होईल नंदकन्या निश्चिती, जिची यशोदोदरी उत्पत्ती नंदा म्हणती जियेसी. 28व्या युगी जाण, शुंभ निशुंभ दोघे जण पुन्हा होतील उत्पन्न, त्यांचे हनन करील ती. जिची भक्ती पूजन स्तवन करिता होऊनी सुप्रसन्न, जगत्त्रयाचे वश करून क्षणमात्रे देतसे. सुवर्णासारखी पितकांती उत्तम दिसे जियेची व्यक्ती, अत्यंत पिवळी वस्त्रे शोभती कनकासारिखी जियेची. कनकासारिखा जियेचा वर्ण, तैसीची जियेची भूषणे पूर्ण. कमलांकुश पाशांकुश धारण, अलंकृत चतुर्भुजा, इंदिरा कमला लक्ष्मी देख. श्री ही जियेची नामे सम्यक, पिवळ्या कमळाची बैठक सुवर्णासारिखी जियेची. असो या प्रकारे करून सांगितले नंदेचे ध्यान, जियेचे करिता नामस्मरण जगत्त्रय वश होय. आता मृक्तदंतिका जियेचे नाम, चंडिका बोली जेले उत्तम, सांगतो तिचे रूप परम पापनाशक असे ते. रक्तासारिखे वसन सुरेख, तैसीची रक्तवर्णा सम्यक, तदुपरी रक्तभूषणे देख, रक्तांगी ती शोभतसे. रक्तासारिखी आयुधे जाण, तैसेची असती जियेचे नयन, जियेचे केश रक्तवर्ण अतिभ्यासूर दिसताती. रक्तासारिखी नखे सम्यक, रक्तासारिखे दशन देख, जिच्या रक्तदाढा सकळीक, रक्त उपचार प्रिय जिला. पतिव्रता जैसे पती ते सेवित असे अनुरक्ते, तैसी रक्तदंतिका भक्त सेवेते तत्पर राहे अनुदिनी. 50 कोटी योजने केवळ. पृथ्वीसारिखी जी विशाल, मेरूसारिखे स्तनयुगुल, दीर्घलंब स्थूल अति, ते रक्तदंतिकेचे स्तन अत्यंत मनोहर जाण, कर्कश अतिशोभायमान, सदानंद पयोनिधी.
सर्म कामांते शरीरी दोहन ऐसे जियेचे असती स्तन भक्तांकारणे संपादन करीती झाली देवी ती खड्ग पात्र मुसल लांगल ती चतुर्भुजी धरी तत्काल रक्तचामुंडा आख्या केवळ होती झाली तियेची देवी योगेश्वरी जाणे ही जियेची अभिधाने सकळ जग व्यापिले हिने स्थावर जंगमात्मक पाही दनुवंशी जे जन्मले दानव ऐसे नाम पावले तया सर्वांते भक्षिले दंते चाविले क्षणार्धे तेव्हा दाडिंबीच्या पुष्पापरी दंत रक्त झाले सत्वरी तै रक्तदंतिका हे चराचरी नाम होते झाले या रक्तदंतिकेचे पूजन भावे करी जो आपण तो चराचरा ते व्यापून मान्य होय सर्वांसी तैसेची जो भावे निश्चित इचे स्तवन करी सतत त्याची देवी सेवा करीत जैसे पती ते पतिव्रता असो या प्रकारे करून वर्णिले रक्तदंतिकेचे ध्यान आता शताक्षी स्वरूप वर्णन करीतो मी तुझ लागी शताक्षी तिची शाकंभरी तिची दुर्गा देवी अवधारी या तिही नामांची तदुपरी व्याख्या एका अनुक्रमे शतवर्षेम अनावृष्टी मागुती जेव्हा जाहली पृथ्वीवरती तेव्हा सर्व ऋषींच्या स्तवने निश्चिती आयोनी स्वरूप धरियेले सवेची शतनेत्रे करून पाहती झाली मुनी लागून शताक्षी हे अभिधान होते जाहले ते काळी तेव्हा स्वदेहाचे ठाई जाणं शाकादी अन्न करुणी उत्पन्न तेणे केले सर्व लोकभरण शाकंभरी म्हणती सदा दुर्गम नामे महासुर ते काळी मारिला दुर्धर म्हणून दुर्गा देवी नाम सुंदर होते झाले तियेसी ती शाकंभरी आपण नीलवर्ण असे जाण नीलोत्पला सारिखे लोचन उदर त्रिवळी विभूषित कर्कश सम उत्तुंग जाण दीर्घपुष्ट घनस्तन गंभीर नाभी शोभायमान कमलधारिणी कमलालया मुष्टी बाणे करुणी पूर्ण कार्मुक करी शोभायमान पुष्पपल्लव मुलादी पूर्ण फल शाक संचय घरीजी शाक संचयाचे लक्षण इच्छिली कामना करी पूर्ण अनंतरसयुक्त जाण शाक संचय जियेचा क्षुधा तृषा आणि मरण जरा रोगाचे करी हरण ऐसा शाक संचय पूर्ण शाकंभरीचा जाणावा तिची दुर्गा शताक्षी शाकंभरी पार्वती कालिका उमागौरी सती चंडी परमेश्वरी नामे अनंत जियेची जो शाकंभरीचे ध्यान स्तवन जप नमन करी पूजन शीघ्र अक्षय पानामृत अन्न फल प्राप्त तयासी असो या प्रकारे करून शाकंभरीचे केले वर्णन आता भीमादेवीचे ध्यान लक्षण सांगतो मी तुझ लागी जेव्हा राक्षस मातले फार त्याही ब्राह्मण केले जर्जर तेव्हा ऋषी मिळून समग्र स्तविते झाले आंबेसी मग हिमाचली सत्वर रूप धरिले भयंकर भीमादेवी होऊन संहार केला तेव्हा असुरांचा तव ऋषी मिळोनी उत्तम ठेविती भीमादेवी हे नाम त्रैलोक्यभरी कीर्ती परम होती झाली देवीची ती भीमादेवी नीलवर्ण तैसीची नीलवस्त्रे करी धारण नीलरत्नांची भूषणे जाण अंगी शोभती देवीच्या भयंकर दाढा भ्यासुरवदन विशाल नेत्र शोभायमान दीर्घपुष्ट उत्तुंगस्तन विशाल नारी चतुर्भुजा चंद्रहास डमरू शिर पान पात्र करी सुंदर कालरात्री ती एकवीर कामदात्री असे सदा ती तेजोमंडल दुर्धर्षा नाम भीमादेवी नरेशा हृदयी ती येला करेता आशा पूर्ण होती मनोरथ असो या प्रकारे करून भीमादेवीचे वर्णिले ध्यान आता भ्रामरी स्वरूप जाण तुझ लागी सांगतो जेव्हा अरुणासुर भयंकर तेणे पिडिले लोक समग्र तेव्हा देव मिळवणी सत्वर स्तविते झाले देवीते देवीने भ्रामरी स्वरूप धरून अरुणासुराचे केले हनन मग सर्व देव ऋषी मिळवून देवी कारणे प्रार्थिती तेव्हा भ्रामरी हे नामाभिधान होते झाले देवी लागून असंख्यात भ्रमरगण झंकार करीती स्वरूपी त्या भ्रामरीचा चित्रवर्ण वस्त्राते करी धारण चित्रदेवीची भूषणे जाण चित्रभ्रमर हस्तकी असंख्यात भ्रमरपंक्ती जियेच्या अवयवी रुंजी घालती महामारी ऐसे म्हणती त्या देवी ते सकळ जन जो भ्रामरीचे करी स्तवन जप ध्यान स्मरण पूजन त्याचे सर्व मनोरथ पूर्ण स्वये करी जगदंबा या प्रकारे अवतार मूर्ती तुझ म्या सांगितल्या नृपती ज्या सर्व कामधेनू निश्चिती ज्यांते वर्णिती व्यासाधिक जगन्माता चंडिका जाण तियेचे अवतार हे पूर्ण अष्टमुख्य तुझ लागून केले वर्णन नृपाळा श्री कमला सावित्री पार्वती शची अनुसया सरस्वती अदिती गायत्री सीता अरुंधती आणि मादी सिद्धी सर्व त्या मातृका चामुंडा योगिनी 16 सहस्त्र कृष्णपत्नी अष्टनायिका नवदुर्गा रुक्मिणी अवतार सर्व देवीचे अंश मात्र कला मात्र जाण तुझ हे अवतार केले वर्णन ऐसे अनंत अवतार पूर्ण अंत न कळे ब्रह्मादिका हे परमरहस्य जाण तुझ लागी केले वर्णन तू हे कोणा लागी कथन करू नको सर्वथा हे दिव्य मूर्तींचे आख्यान अभीष्ट फलदायक जाण तस्मात सर्व प्रयत्ने करून देवी निरंतर जपावी
सप्तजन्मार्जित घोर पातक ब्रह्महत्यादी तुल्य देख. याच्या पाठ मात्रे सकळीक नाश पावती क्षणार्धे. सर्व पापांपासून मुक्त पाठ मात्रे करुणी होत सकळ तयाचे मनोरथ पूर्ण होती सर्वदा. हे देवीचे तुझ कथिले ध्यान मुद्गुह्याहुनी गुह्य जाण. तरी रक्षी प्रयत्न करून सर्व काम फलप्रद हे. असो या प्रकारे करून ग्रंथ समाप्ती झाली जाण. या अध्यायी केले वर्णन मूर्ती रहस्य सर्वही. आता कात्यायनी तंत्री जाण. जे का वर्णिले मंत्रविधान तैसेची डामर तंत्री पूर्ण मंत्रविधान वर्णिले. मंत्र महौषधी ग्रंथ येथेही वर्णिले यथार्थ तैसेची आपण विधानोक्त येथे वर्णो यथाशक्ती. संस्कृत सप्तशतीचे देख 700 मंत्र ही सिद्धिदायक. तरी त्यातून कारणेक संक्षेपे संविधान सांगू पै. कथानुक्रमे करून ते मंत्र जेथे आले जाण तेथे त्यांचे निरूपण सविस्तर केले असे. मंत्रज्ञानी नामपी चेतांसी देवी भगवती ही सा. बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छती. मंत्रार्थ ती देवी भगवती बले करून अज्ञानी यांच्याही चित्तांते आकर्षून मोहाकारणे अर्पित असे जाण महामाया हरीची. हेतू हा महामायेचा मोहिनी मंत्र. याचा जप करिता पवित्र अथवा प्रतिश्लोकी पढता सर्वत्र जगतवश्य होत असे. मंत्र एव मुक्त्वा सारूढा तं महासुरं पादेनाक्रम्य कंठे च शूलेनैन मताडयत. मंत्रार्थ मेधा म्हणे सुरथासी ऐसे देवी वदुनी त्यासी. मग उड्डाण करून वेगेसी असुरावरी बैसली. त्याच्या कंठाचे ठाई जाण पादे केले आक्रमण शूळ करुणी ताडण. हेतू स्वशत्रुसी व्हावे मरण ऐसे मनी वाटता जाण. सर्वा बाधा प्रशमनम. हा मंत्र आधी जपावा मग या मंत्राचा जप जाण. ऐसे मंत्रद्वय मिळून लक्ष जप करिता पूर्ण शत्रुनाश होत असे. मंत्र दुर्गे स्मृता हरिसी भीतिमशेष जंतोः स्वस्थेः स्मृता मतीव शुभां ददासी. दारिद्र्य दुःख भय हरिणी का त्वदन्या सर्वोपकारणाय सदार्द्र चित्ता. मंत्रार्थ दुर्गे ऐसे स्मरण करिता सर्व जीवांच्या भयव्यथा यात हरी ही सत्ता तुझ्या असे स्मरणाची आत्मसुखाचे ठाई जाण. राहिले जे का अनुदिन स्वस्थ असे नामाभिधान त्यांचे असे निर्धारे. स्वस्थ म्हणजे ज्ञानीजन तेही करिता तुझे स्मरण अत्यंत शुभमती त्या देऊन. दारिद्र्य दुःख हरिसी तू. दुःख हरावया जाण तुझ वाचुनी समर्थ कोण. सर्व भक्तोपकार लागून आर्द्र चित्ती सर्वदा. हेतू सर्व दुःखासी भावानाश ऐसे वाटली या मनास धरुणी याचा निधिध्यास आयुत जप करावा. मंत्र भगवत्या कृतं सर्वं न किंचिदवशिष्यते यदयं निहतः शत्रुरस्माकं महिषासुरः यदि चापुवरो देयस्त्वथास्माकं महेश्वरी संस्मृता त्वं नो हिंसेथः परमापदः. यश्च मर्त्यः स्तवैरोभिस्त्वांस्तोष्यत्यमलानने तस्य वित्तर्द्विविभवैर्धनदारादिसम्पदां वृद्धये स्मत्प्रसन्ना त्वं भवेत्थाः सर्वसदांबिके. मंत्रार्थ तै देव बोलते झाले भगवती त्वाम सर्वही केले आता नाही कार्य राहिले किंचितही अवशिष्ट. हा म्हणणारीला निशाचर आमुचा शत्रू महिषासुर तथापि आम्हासी देसीवर तरी आता मागत असो. तुझ स्मरताची सत्वरी आमुच्या शत्रूचा नाश करी अथवा दुःखा ते संहारी. हा एक वर मागितला जो तुझ प्रति यास्तवने तो शविल अमलानने त्याच्या धनादी वृद्धी कारणे प्रसन्न होई असदांबिके. आम्हा झालीस प्रसन्न तरी त्याचा करी मनोरथ पूर्ण. हा दुसरा वर जाण मागितला तुझ जगदंबे. हेतू ऐसा 4 श्लोकात्मक हा मंत्र 112 अक्षरे हे सर्वत्र. याचा आयुत जप करिता पवित्र सर्व काम संकल्प सिद्ध होती. मंत्र नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः. नमः प्रकृते भद्राय नियतः प्रणदास्मताम्. मंत्रार्थ देव होऊनी नम्र बहुत अनन्य भावे स्तवन करीत म्हणती नमो देवी तुझ प्रत महादेवी तुझ नमो. तैसेची शिवे तू ते जाण सतत असो आमुचे नमन. नमो प्रकृती भद्रे तुझ लागी सर्वनामे नमो नमः. हेतू याचा आयुत जप करिता इष्टफल पावे अवचिता 4 पुरुषार्थ तत्वता तयाव नरवरा साधते. मंत्र हिनस्ती दैत्य तेजांशी स्वनेनापूर्यया जगत
सा घंटा पातु नो देवी पापेभ्यो नः सुतानिव. मंत्रार्थ. जी देवी घंटा शब्दे करून जगाते करून या पूर्ण दैत्य तेजाते नाशी जाणं तुझी घंटा जगदंबे, ती घंटा पापांपासून सर्वदाही पुनीत करून अमुचे करो संरक्षण पुत्रापरी निश्चये. हेतू. याचा अयुत जप करिता इष्टफल पावे औचिताम चारी पुरुषार्थ तत्वताम तया नरवरा साधती. हेतू. पूर्वी सांगितल्यावरून याचे करून या विधान. मग हा मंत्र पठन करून दीप बलिदान करावे. सवीची करावे घंटा बंधन. बालग्रह शांती होय पूर्ण. शत अथवा सहस्त्र जाण मंत्र जप करावा. ऐसे जेथे मंत्र आले तेथे तेथे अर्थ केले, म्हणून येथे केवळ वर्णिले जपसंख्या आदी कारण. देवी प्रपन्ना आरती हरे. हा मंत्र लक्ष अथवा आयुत मात्र किंवा जपता सहस्त्र सर्व आपदा नासती अथवा प्रतिश्लोकी जाण या मंत्राचा पल्लव लावून पाठ करिता सर्व विघ्न सर्व आपदा नासती. मंत्राची व्हावी सिद्धी तत्वर तरी सांगतो एक विचार. सांगितला हा प्रकार सर्व यंत्री योजावा. प्रतिमंत्राचे ठाई आपण आद्यंती प्रणव योजून मंत्र जप केल्या जाणं शीघ्र सिद्धी होत असे, अथवा प्रतिमंत्री जाणं व्याहृती यत्रय आद्यंती योजून मंत्र जप केल्या आपण शीघ्र सिद्धी होत असे, अथवा प्रतिमंत्री पूर्ण आद्यंती व्याहृती त्रय योजून विलोम प्रतिश्लोकी जाणं जप केल्या शीघ्र सिद्धी, अथवा पृथक मंत्र योजून लक्ष अथवा आयुत प्रमाण सहस्त्र किंवा शतजाण कार्यानुसार करावा. अद्यंती वेदमंत्र त्र्यंबक योजुनी जपता प्रतिश्लोक अनमृत्यू निवारण देख येणे करुणी होत असे. दशांश होम दग्ध तर्पण प्रतिमंत्रे करावे आपण. असो सर्व मंत्राचे विधान प्रथमाध्यायी निरूपिले. शरणागत दिनार्थ हा मंत्र जपता निश्चित सर्व कार्य सिद्धी होत. संशय न धरी सर्वथा करो तू सानह हा अर्धमंत्र याचा जप करिता पवित्र सर्व कामाची सिद्धी शीघ्र येणे होय निर्धारे. एवं देव्या वरम लब्ध्वा हा मंत्र याचा जप करिता पवित्र स्वाभीष्टवर प्राप्ती सर्वत्र येणे होय निर्धारे. सर्वा बाधा प्रशमनम या मंत्राच्या लक्ष जपे जाण मंत्री सांगितले फळ पूर्ण प्राप्त होय निर्धारे. इत्थम यदा यदा हा मंत्र याचा जप करिता पवित्र महामारीची शांती सर्वत्र येणे करुणी होत असे. तपोवव्रे नृपो राज्यम हा मंत्र याचा जप करिता पवित्र स्वराज्याचा लाभ सर्वत्र येणे करुणी होत असे. आपली वृत्ती निर्धारी गेली असेल दुसऱ्याचे करी मागुते प्राप्ती होय सत्वरी येणे मंत्रे करून या. यदंती उच्च दूरके हा वेदमंत्र प्रतिश्लोकी जपता पवित्र दुःखनाश होय सर्वत्र अथवा पृथक जपताही. दारिद्र्य दुःख हा अर्धमंत्र याचा जप करिता पवित्र दारिद्र्यादिनाश सर्वत्र येणे करुणी होत असे. कांसोस्मिता हा वेदमंत्र प्रतिश्लोकी जपता पवित्र लक्ष्मीची प्राप्ती सत्वर येणे करुणी होत असे. ज्ञानी नामपी हा मोहिनी मंत्र आणि येव मुक्त्वा हा पवित्र तैसाची दुर्गे स्मृता यांचा सर्वत्र प्रकार पूर्वीच वर्णिला. भगवत्या कृतम हा देख दारिद्र्य नाशादी मनेप्सित पूरक देवी प्रपन्नार्थी येणे दुःख नाशे हेही निवेदिले. रोगांशेषान हा मंत्र निश्चित जपताम सर्व रोगनाश होत इत्युक्त्वा सा तदा देवी येणे त्वरित सर्व विद्या प्राप्त होती. अनुग्रहाची इच्छा मनी तरी जप करावा पूर्णांनी. शत्रूंनिग्रह इच्छा धरुनी जप अपरांनी संपवावा. स्वय आपण जप करिता उत्तमाहुनी उत्तम तत्वता ब्राह्मणादी द्वारा करिता मध्यम फळ होत असे. याचे सांगितले धर्म नियम टाकुनी करी कर्म त्याचे फळ असे अधम सिद्धी न पावे कदापि. यजमानार्थ ब्राह्मण पवित्र सत्या संतुह हा वेदमंत्र प्रतिमंत्री जपता सर्वत्र सिद्धी तरीच यजमाना. जप करता जो त्या कारणे वस्त्रयुग्म पवित्रासने कमंडलू कलश जाणे उपविते ही अर्पावी. असो या प्रकारे करून सांगितले मंत्रविधान पाहिजे तो मंत्र जाण सप्तशतीत पहावा. आता नवमंत्राचे स्तोत्र सांगतो मी तुम्हा विचित्र. त्याचे पठण करिता पवित्र देवी प्रसन्न होत असे. यात जे जे मंत्र आले त्याचे अर्थ पूर्वीच केले. व्यासेची हे निवडिले अनुग्रहार्थ देवीच्या. अथ श्रोत्रम या माया मधुकैटभ प्रमथनी या महिषोन्मूलिनी या धूम्रेक्षणचंडमुंडमथनी या रक्तबीजाशनी शक्तिः शुंभ निशुंभ दैत्यदलिनी या सिद्धिलक्ष्मी परा सा चंडी नवकोटिमूर्तिसहिता मां पातु विश्वेश्वरी. स्तुतासुरेह पूर्वमभीष्टसंश्रया
तथा सुरेंद्रेण दिनेषु सेविता करोतु सा न शुभहेतुजुरीश्वरी शुभानि भद्राण्यभिहन्तु चापदः या साम्प्रतं चोद्वत् दैत्यतापितैरस्माभिरीशा च सुरैर्नमस्यते करोतु सा नः शुभहेतुः या च स्मृता तत्क्षणमेव हन्ति नः सर्वापदो भक्तिविनम्रमूर्तिभिः करोतु सर्वाबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि एवमेव त्वया कार्यं स्मद्वैरिविनाशनं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते सृष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनी गुणाश्रये गुणमये नारायणी नमोऽस्तुते शरणागतदिनार्तपरित्राणपरायणे सर्वस्यार्ति हरे देवी नारायणी नमोऽस्तुते सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते भयेभ्यस्त्राहि नो देवी दुर्गे देवी नमोऽस्तुते. यात ध्यानाचा एक मंत्र जाण, 5व्या अध्यायातील 3, 11व्यातील 5 प्रमाण, 9 मंत्र या स्तोत्री जगन्मातेची पूजा करून हे स्तोत्र अवश्य करावे पठण. हे सप्तशतीचे सार जाण व्यासाने निवडवून काढिले. असो सप्तशतीचा पाठ जयासी न करवे स्पष्ट, तेणे हे म्हणावे उत्कृष्ट. फळ सर्व मंत्रांचे किंवा ही नवरत्नांची माळा प्रेमे घालावी देवीच्या गळा. प्रसन्न होय देवी प्रेमळा स्तोत्र पठणे करून या. अथवा हे नवनाग सुढाळ देवीची भूषणे केवळ, ना तरी नवविधी सकळ देवीचे ऐश्वर्य जाणावे. किंवा हे नवनारायण देवीचे करिताती स्तवन, अथवा हे नवनाथ जाण देवी लागी स्तविती सदा. ना तरी ह्या नवदुर्गा साचार देवीस स्तविती निरंतर. किंवा ह्या नवशक्तीसी आधार देवी असे सर्वथा. ऐसे हे नवमंत्राचे स्तोत्र पठण करिता प्राणी मात्र देवीचा अनुग्रह स्वतंत्र तयावरी होत असे. तैसेची जाण श्रवण करिता सर्व बाधा नासती तत्वता. पुरुषार्थाची आशा धरिता नित्य पठण करावे. असो या ग्रंथ पठणाचे फळ महादेव सांगे सकळ. उमा ऐकत असे वेल्हाळ मम चिंतामणी तो. एक करिता मावर्तन सर्व सिद्धी प्राप्त होण. नित्य द्विरावृत्ती करून पुत्र प्राप्त होत असे. पीडा उपसर्गाची शांती नित्य करावी त्रिरावृत्ती. पंचावर्तने करुणी निश्चिती ग्रहशांती होत असे. महाभय झाले उत्पन्न तरी करावे सप्तावर्तन. नवावर्तने करिता जाण वाजपेय फल असे. राजा वश व्हावा म्हणून आणि सर्व ऐश्वर्या लागून 11 आवर्तने करावी जाण 11 वृत्त्या काम्यसिद्धी. 12 आवर्तने करिता वैरी नाश होय तत्वतां. 14 आवर्तने करिता स्त्री पुरुष वश होत असे. 15 आवर्तने करून सौख्य श्री प्राप्त होय जाण पुत्र पौत्र धान्यादी धन. 16 आवर्तने करून या. 17 आवर्तने करून मुक्त होय राजापासून शत्रूंचे व्हावया उच्चाटन. 18 करावी. 20 आवर्तने करून वनसंबंधी भयापासून मुक्त होय न लागता क्षणय अशी संशय असेना. 25 आवर्तने करिता बंधापासून होय मुक्तता. आता शतावृत्त्यांचे तत्वता फल ऐके पार्वती. महासंकट झाले प्राप्त किंवा चिकित्सा होता निश्चित. क्षयरोग होता अद्भुत शतावृत्ती कराव्या. प्रजानाश कुलोच्छेद जाण आयुष्यनाश असता पूर्ण. शत्रुवृद्धी होता प्रमाण शतावृत्ती कराव्या. व्याधिवृद्धी धननाश होत तथा त्रिविध महोत्पात अधिपातक होता प्राप्त शतावृत्ती कराव्या. शतावृत्ती करिता पूर्ण प्राप्त होत शुभलक्षण सर्व मनोरथ पूरक जाण अष्टोत्तर शतावृत्ती. सहस्रावर्तने करिता शताश्वमेध फल हे ये हाता. परंपरा लक्ष्मी प्राप्त तत्वता मोक्षही होय निश्चये. असो या प्रकारे करून याचा महिमा वर्णिला पूर्ण. महाकालीचे चरित्र प्रमाण प्रथम अध्याय असे ते. पुढे महालक्ष्मीचे चरित्र 3 अध्याय वर्णिले पवित्र. नंतर महासरस्वतीचे गुण विचित्र 9वा अध्याय वर्णिले. त्यात 9व्या अध्यायी देख सुरथ वैश्य चरित्र सम्यक. अंती 3 अध्याय सुरेख रहस्यांचे वर्णिले. एवं 16 अध्याय केवळ श्रीदेवी चरित्र सकळ. श्रवण पठण मात्रे कृपाळ देवी प्रसन्न होत असे. परी मुख्य पाहिजे भावार्थ त्या वाचुनी सर्वही व्यर्थ. 12वे अध्यायी हा अर्थ देवी वाक्याचा पहावा. भक्तीने करावे श्रवण पठण भक्तीने करावे पूजन हवन. जाणता जाणता म्हणून देवी बोलती जाहली. येथे ज्ञानाचे कारण नाही भक्ती भावार्थ मुख्य पाही.
भक्ताने अर्पितां पत्रपुष्प ही देवी संतुष्ट होत असे. अभक्तीने राजोपचार अर्पितां व्यर्थ होती साचार. या कारणास्तव भक्ती थोर भगवत कृपे कारणे. 15वे अध्यायी उत्तम संस्कृत पाठाचे दुर्गम. व्यासांनी जे वर्णिले नियम त्यांचे भक्तिवंता कारण नसे. यदर्थी शांतिशेखर ग्रंथ बोलता झाला यथार्थ. त्याचा येथे घेतला वाक्यार्थ तो शोधून पाहावा. श्लोक न चात्र नियमः कश्चित जापकानां च स्वस्य च न चात्रावर्तने संख्या यथा बद्धः समाचरेत. यथेच्छः ऋत्विजं कुर्यात् होमद्रव्यं यथेप्सितं ब्राह्मणानां च निर्बंधं कुर्याद्वै न कदाचन. टीका. या सप्तशतीचे ठायी आपण अथवा पाठ करणार ब्राह्मण कोणताही नियम जाण तया लागी असेना. या सप्तशतीचे आवर्तन अमुक संख्या करावे जाण ऐसे पाठ नियमाचे प्रमाण प्राकृती नाही वर्णिले. मनास वाटके तितुके ब्राह्मण यथेच्छ होमद्रव्य संपादन कोणताही निर्बंध जाण ब्राह्मणासी करू नये. प्रतिप्रकरणाचे अंत्याध्याय वध इति म्हणो नये पदत्रय. ऐसा पदत्रयांचा संशय ब्राह्मणासी न करावा. धनवंत जो तेणे हवन भक्तिमंते करावे पठण. प्रेमभक्ती जी तिचे लक्षण अष्टभाव जाणावे. दुसरे भक्तीचे लक्षण जगदंबा आणि आपण हे चराचर विश्व जाण एक रूपे पहावे. आणि मादी सिद्धी देवीच्या दासी परी भक्ती नाही देवीपासी म्हणून जगदंबा भक्तांसी अल्पार्पणे कृपाळू. मताभिमानी ऐसे म्हणती चंडिका मध्यमांस भक्षिती. दया नाही चंडिके प्रती दयाळू तो महाविष्णू. परी रामकृष्ण अवतारी जाण विष्णूने केले मध्यमांस भक्षण. हा देवांचा स्वभाव धर्म जाण दोष कदा न ठेवावा. विष्णूहुनी फार दयाळू जगदंबा असे केवळ. पित्याहुनी स्नेह प्रबळ जननीचा तो प्रसिद्ध. कोणी शाक्त ऐसे म्हणती आमुची देवता मध्य भक्षिती. आम्ही हे भक्षण करू निश्चिती परी तो धर्म नव्हे त्याचा. शिवे विष भक्षिले समग्र अगस्तीने गिळीला समुद्र. तैसेची देवीने प्रताप उग्र करुणी असुर मारिले. तैसे न घडे इतरांसी करिता मृत्यू निश्चयेसी. मग मध्यमासांची इच्छा कैसी धरुणी जय पावेल. मध्यासी असे शाप दारुण स्पर्श करी जो का ब्राह्मण. पंचमहापातके जाण नरक प्राप्ती तयासी. मध्यमांसाचा नैवेद्य अर्पण देवीसी करी जो का ब्राह्मण. अंत्यजांच्या घरचे पक्वान्न देवी स्पर्श न करी तया. कुष्मांडादी फलांचे बलिदान ब्राह्मणे करावे देवीसी अर्पण. पायसादी नैवेद्य समर्पण अथवा समयी असेल ते. वाक्याचा सांगता विस्तार ग्रंथ वाढेल अपार. त्या देवी कारणे नमस्कार वारंवार असो माझा. प्रथमाध्यायी निश्चिती श्री महाकालीची उत्पत्ती. मधु कैठभ दैत्यांप्रती मारविती झाली जगदंबा. द्वितीयाध्यायी केले वर्णन श्री महालक्ष्मीचे जनन. सेनापतीचे युद्ध दारुण होते झाले देवीसे. तृतीयाध्यायी कथन झाले महिषासुराचे हनन केले. चतुर्थाध्यायी निरूपिले शक्रादी देवस्तुतीसी. 5वे अध्यायी निरूपण श्री महासरस्वतीचे आख्यान. पार्वती देहापासून जनन दूत संवादही वर्णिला. 6वे अध्यायी वर्णन देवीने मारिला धूम्रलोचन. 7वे अध्यायी ते दारुण चंडमुंड वधियेले. 8वे अध्यायी निश्चिती रक्तबीजाची केली समाप्ती. 9वे अध्यायी निशुंभाप्रती मारिती झाली जगदंबा. 10वे अध्यायी वर्णिले शुंभासुराचे हनन केले. 11वे अध्यायी निरूपिले नारायणी स्तुती ते. 12वे अध्यायी प्रसिद्ध वर्णिला देवीचा संवाद. श्रवण पठणाचे फल अगाध देवीने स्वमुखे वर्णिले. 13वे अध्यायी केले वर्णन सुरथ वैशांसी देवी प्रसन्न. अक्षयी राज्य नृपा लागून मुक्ती दिधली वैशासी. 14वे अध्यायी निरूपण प्राधानिक रहस्य केले कथन. देवीने ब्रह्मा शिव विष्णू निर्मोण उत्पन्नादी कर्मे निवेदिली. 15वे अध्यायी जाण केला पूजा प्रकार वर्णन. 7 प्रकाराची अनुष्ठाने पूर्ण तथा होम प्रकार वर्णिला. शेवटी 16वे अध्यायी मूर्ती रहस्य वर्णिले पाही. पंचावतार चरित्र सर्वही ध्यान रूपादी वर्णिले. या प्रकारे करुणी जाण 16 अध्याय ग्रंथ पूर्ण. श्रीदेवीने कृपा करून ब्राह्मण मुखे वदविला. ग्रंथाचे 16 अध्याय जाण हे षोडशोपचार पूर्ण केले. श्री जगदंबा पूजन भावे अर्पिले सर्वही. किंवा हा 16ाध्याय ग्रंथ हाची 16 कळांचा नक्षत्रनाथ. भक्तांचे त्रिविध ताप शमनार्थ देवीने पूर्ण निर्मिला. अथवा 16 अध्याय ग्रंथ जाण हेची 16 दळांचे कमलपुष्प. श्री जगदंबेसी केले अर्पण धरिले करी प्रीतीने. ना तरी हे षोडशोध्याय देखा देवी कंठीच्या 16 मातृका किंवा 16 स्वर हे अंबिका धारण करी निजकंठी.
असो या प्रकारे करुणी जाण केले ग्रंथाचे वर्णन. जेथे हा ग्रंथ झाला निर्माण ते स्थान सांगतो. कृष्णा वेणी संगमापासून दक्षिण दिशेसी कोश 3, कृष्णेपासून पश्चिमेसी जाण 1 कोश परियेसी. वर्णे नाम असे नगरी तेथे देवालया माझारी. ब्राह्मण असे सहपरिवारी राम नाम तयाचे. तो केवळ बुद्धिहीन देवी महिमा अगाध पूर्ण. परी त्याते वदले त्याचे वदन देवी कृपे करून या. तेथे श्री जगदंबा भवानी श्री पांडुरंगाचे रूप धरुनी बैसली जाऊनी सिंहासनी शिवरूपे पार्श्वभागी. मुकुट कुंडले वनमाळा घनश्याम दिसे सावळा. कासे पितांबर सोनसळा आपादमाळा शोभती सकल अलंकार. गंध वजयंती मनोहर कटीवरी ठेविले कर. उभय भागी साजिरे नाना पुष्पभार शोभती. तुलसी माला विराजती वामभागी रुक्मिणी सती. आदी माया जगदंबा दक्षिणेसी रामलक्ष्मण. जवळी चतुर्भुज विष्णू पूर्ण. बाहेर मंडपी गजानन लक्ष्मी असे तयापासी. दक्षिणोत्तर गरुड मारुती पार्षद गण मुख्यासती. पश्चिमेसी मुरलीधर निश्चिती. पुढे श्री तुलसी विराजे. तुलसी महात्म्य ग्रंथ जाण पूर्वी केला असे निर्माण. सांप्रतकाळी नवरस पूर्ण देवी महात्म्य वर्णिले. असो त्या देवालया माझी जाण हा ग्रंथ झाला निर्माण. अग्निसेवक राम ब्राह्मण देवी वदली तन्मुखे. या देवी महात्म्याची संख्या 1709 असे सकळिका. जगदंबेने बुद्धी देऊन या देखा ग्रंथ पूर्ण वदविला. शके 1781 सिद्ध्यार्थी नाम संवत्सरासी. अश्विन शुक्ल अष्टमीसी ग्रंथ समाप्त झाला. आषाढ शुक्ल त्रयोदशीसी आरंभ केला या ग्रंथासी. अश्विन शुक्ल अष्टमीसी ग्रंथाचा शेवट झाला. सद्गुरु तो दत्तात्रेय जाण संप्रदाय सर्वांसी विद्यमान. तया कारणे माझे नमन सर्व भावे करून या. श्लोकाचा सर्व अर्थ येथे वर्णिला यथार्थ. चतुर्थाध्यायी मात्र भावार्थ वर्णन केला असे तो. याचे श्रवण पठन करिता सर्व बाधा निरसती तत्वता. सर्व संकटापासून मुक्तता होत असे निर्धारे. जैसे श्री व्यासांनी केले वर्णन तैसेची येथे कथिले जाण. भावार्थे याचे करिता पठन श्रवण करी देवी ती. देवीने जैसे बोलविले तैसेची येथे वर्णन केले. सज्जनी पाहिजे परिसिले प्रेम भक्ते करून या. श्रीदेवीचे नमस्कार. रामद्विजाचा वारंवार जिने करुणी कृपा अपार हा ग्रंथ वदविला. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे मूर्ती रहस्य वर्णनम तथा कारणी स्तोत्रमंत्रादि कथनम नाम षोडशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री जगदंबार्पणमस्तु. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वत्यः प्रसन्ना वरदा भवन्तु. एवं प्राकृतं देवी महात्म्यं